नांदेडमध्ये शिवसेनेला मोठं यश मिळेल. खासदार श्रीकांत शिंदे. आज शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदे हे नांदेड दौऱ्यावरती आले असता त्यांच्या हस्ते विविध भागांमध्ये संपर्क कार्यालयांचे उद्घाटन करण्यात आलं। यावेळेस त्यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की अनेक ठिकाणी प्रचारार्थ जात असून नांदेड जिल्ह्यामध्ये शिवसेनेला चांगले यश मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे। आज त्यांच्या उपस्थितीत अनेक ठिकाणी भव्य जाहीर सभा संपन्न झाल्या। मी ऐकलं नाही, त्याच्याबद्दलची माहिती घेतो मी, पण अशा सगळ्या वक्तव्यापासून सगळ्यांनी जे आहे परहेज केला पाहिजे। आचारसंहितेच्या निवडणुकीची आचारसंहिता जी आहे आणि चांगल्या प्रकारे प्रचार लोकांपर्यंत विकासाच्या गोष्टी ज्या आहेत त्या पोहोचवल्या पाहिजे। संतोष बांगर यांच्या घरामध्ये हेमंत पाटील यांनी गौप्यस्फोट केलेला आहे की पहाटे जे आहेत ते 100 पोलीसवाले धडकलेले होते, जाऊन आलो। मी अजूनपर्यंत जे आहे त्यांच्याशी डिटेलमध्ये बोललो नाही। त्यांच्याशी बोलल्यानंतर त्याच्यावरती जास्तीचं मी जे आहे वक्तव्य करू शकतो। लक्ष्मीचा अर्थ फक्त नोटा नाही, लक्ष्मीचा अर्थ आई बहीण होतो असं जे आहे ते स्पष्टीकरण गुलाबराव पाटील यांनी दिले वक्तव्यावर। मग बरोबर आहे ना। नांदेडमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीनिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार सुरू आहे। कालपासूनच महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये प्रचार सुरू आहे। नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, आज पाथरी, परतूर असेल, मानवत असेल, त्याचबरोबर हातगाव, मुखेड, ज्या ठिकाणी कधीच शिवसेनेचा नगरसेवक देखील नव्हता, कधी नगराध्यक्ष पदाचं कधी शिवसेना लढली नाही, अशा ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेना जी आहे ही निवडणूक लढते आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। मोठ्या प्रमाणामध्ये लोक जे आहे जाहीर सभेला गर्दी करत आहेत आणि लोकांनी ज्या प्रकारे यश विधानसभेला दिलं तसंच यश जे आहे शिवसेनेला, कारण की शिंदे साहेबांवरचा विश्वास जो आहे हा शिवसेनेचा वाढत चाललेला आहे। शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना ज्या प्रकारे कामं केली, लोकांना माहिती आहे की लोकांपर्यंत ज्या योजना पोचल्या या मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळामध्ये पोचल्या आणि लोकांचा वाढणारा विश्वास, लोकांना अजून विश्वास जो शिवसेनेबद्दल वाटू राहिलेला आहे। ह्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला मोठं यश जे आहे ते या ठिकाणी मिळेल। संतोष बांगर यांनी 50 कोटी घेतल्याचा दावा जो आहे तो मुटकुळे यांनी बोलून दुपारी दिला ना मी। लोकनायक न्यूज